नेते अविनाश जाधव आपल्या सोबत आहे. तुम्ही स्वतः या ठिकाणी दाखल झालेला आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी किती आनंदाचा, उत्साहाचा? गेल्या अनेक दशकं महाराष्ट्राच्या जनतेने या दिवसाची वाट पाहिली. आजचा दिवस हा आमच्यासाठी प्रचंड आनंदाचा, उत्साहाचा आहे. कारण ही युती व्हावी ही प्रत्येक घरातल्या मराठी माणसाच्या घरात वाटत होतं. सो आज त्या सर्व मराठी माणसांच्या घरात आनंदाचं वातावरण असेल. आणि आज सकाळपासूनच ज्यावेळेला आम्ही गाडीने येत होतो किंवा सकाळी ज्यावेळेला मी घरातनं खाली होतो, लोक विचारत होती पत्रकार परिषद किती वाजता आहे. सो मला असं वाटतं की सगळ्यात मोठा TRPचा दिवस असेल तुमच्यासाठी. आणि घराघरात ही पत्रकार परिषद पाहिली जाईल. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात राहणारा मराठी माणूस आजच्या या क्षणाचा क्षण पाहण्यासाठी उत्सुक असेल. मुंबईची तर युती होते. ठाण्याबद्दल काही ठरलं आहे का? कारण मीनाक्षी शिंदे म्हणतात की ठाण्याचा महापौर हा शिवसेनेचाच होईल. पाहूया. काय ना, दुसऱ्यांचा पक्ष चोरून आपला महापौर बसवण्याचा आनंद वेगळा असतो आणि स्वतःच्या पक्षाचा महापौर बसवण्याचा आनंद वेगळा असतो. माझं मते आत्तापर्यंत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून तुम्ही सगळ्या निवडणुका लढलात. त्यामुळे नक्की तुमची ठाण्यात काय ताकद आहे हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल. आता हॉटेल ब्लू सी अत्यंत ऐतिहासिक ठिकाणी 2019ला उद्धव ठाकरे, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा याच ठिकाणी होते. आम्ही एकत्र आहोत असं म्हणाले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की 5 वर्ष काय झालं. आता पुन्हा एकदा या ठिकाणी युती होते दोन्ही भावांची आणि त्यावेळी एक वेगळा अध्याय लिहिला गेला. आज पण एक वेगळा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात लिहिला जाईल. बघा, आजचा जो दिवस आहे हा प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असलेली ही युती घोषणा होणार आहे. त्यावेळेला सत्तेची घोषणा झाली होती. सो मला असं वाटतं की आजचा दिवस हा यादगार राहील, लोकांच्या लक्षात राहणार आहे आणि जागाही ही अमर होईल. अशा बॅनरबाजी होते शिवसेना भवनासमोर की उत्तर भारतीयांकडून की अगर बटोगे तो पीटे जाओगे, याकडे कसं पाहता? मला वाटतं बटोगे तो कटोगे झालं, आता बटोगे तो पिटोगे. तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करून फक्त महाराष्ट्रातलं वातावरण खराब करताय. हां, अपेक्षित तुम्हाला महाराष्ट्रात काय अपेक्षित आहे की आम्ही उत्तर भारतीय लोकांना मारतच राहावं का? हे असे बॅनर लावतात आणि मग मार खातात. मग हे मार खात नाही, पण बिचारा कुठला तरी मग कोणाला तरी मार खावं लागतं. भारतीय जनता पक्षाचीच इच्छा आहे की उत्तर भारतीयांनी मार खावं आणि मार खाल्ल्याच्या नंतर मग हे त्यांचं राजकारण करून मतं घ्यावीत. हे उत्तर भारतीय इथल्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. का सतत तीच गोष्ट बोलतायत? कारण त्यांना उत्तर भारतीयांची मतं हवेत. कारण मराठी माणसाची मतं गेलेली आहेत. उत्तर भारतीयांपासून भारतीयांना मारावं, आम्ही मारावं ही इच्छा भारतीय जनता पक्षाची असते की जेणेकरून मग ते बघा तुम्हाला मारलं, आता आम्हीच तुमचे रखवाले, असं जे काही बनवणं. यामागचं कारण काय? काही राजकीय कारण आहे की केवळ मतांचं राजकारण आहे? मी तुम्हाला खरं सांगतो. समज उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने उत्तर भारतीयाला मारलं की याचा स्ट्रेट फायदा कोण घेतो? तर भारतीय जनता पक्षवालेच घेतात ना. सो त्यांची नेहमी इच्छा असते की यांनी उत्तर भारतीय लोकांनी मार खावं. एकदा मार खाल्लं की मग हे जाऊन सांगणार का बघा आता आम्ही तुमच्यासाठी आम्हीच आहोत. सो हे मतांचं राजकारण आहे, बाकी काही नाही. नक्कीच. पण रहमान डकेत अशी टीका करतात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवरती. आशिष शेलार म्हणतात की आमचा जो महापौर असेल तो मराठीच असेल, तुमचा महापौर कुठल्या गल्ली मोहल्ल्यातला असेल. आमचा महापौर शिवसेनेचा इतिहास आहे की त्यांनी जेवढे महापौर दिले ते सगळे मराठीच होते. उलट यांनी जेवढे उपमहापौर दिले त्यातले 15 उपमहापौर हे बाहेरचे होते. ते तुम्ही आम्हाला नका सांगू की आमचा कोण असेल, आमचा मराठीच माणूस असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.